मी कशाला आरशात पाहू ग, मी कशाला आरशात पाहू ग, मीच माझ्या रूपाची राणी ग, मीच माझ्या रूपाची राणी ग. नाही नाही, किती सुंदर दिसू राहिली बाई मी हा नेकलेस घालून. खरं ना, लय सुंदर दिसू राहिली. दिसून काऊन नाही? हाऊस नाही एवढी सुंदर. माझ्या सासूला काय गरज आहे नेकलेसची? माझी सासू कोणता नेकलेस घालते? हा नेकलेस तर माझ्याच गळ्यात सुंदर दिसते बाई. आता हा नेकलेस माझ्या सासूला देतच नाही मी, कधीच नाही देत. जर त्या दोघींची नजर पडली ना माझ्या देराणीची जेठाणीची या नेकलेसवर, तर त्याच घेऊन घेतील हा नेकलेस. म्हणून हा नेकलेस आता मी काही माझ्या सासूला देत नाही. देत नाही मी, बिलकुल नाही देत. आता हा नेकलेस माया झाला, माझ्यावरच राहील. कशा बी सुंदर वस्तू सुंदर लोकांच्या सांगावर चांगल्या वाटतात. मी सुंदर आहो म्हणून हा नेकलेस माझ्याच गळ्यात सुंदर वाटते. मी नाही देत आता हा कोणाला. चल माय बाई, हा काढून ठेवतो आता नेकलेस, कोणी पाहून घेईन. ह्या घरात नाही का मावर जाणाऱ्याची काही कमी आहे का बाप्पा? आता ठेवून देतो लपून. मग थोडासा मोका भेटला की जाईन सोनाराची तण घाण ठेवून. हाय कोणी माझ्यासारखं हुशार? सुप्रियाताई, हो सुप्रियाताई, सुप्रियाताई. काय झालं काकू? आई तर नाही आहे. अरे बेटा पिंटू, आई कुठं गेली? माहिती नाही काकू, आई बाहेर गेलेली आहे, काही सांगून नाही गेली. फक्त आईने एवढं म्हटलं बा की अभ्यास कर म्हणून. मी अभ्यासाला बसलो, नाही गेली. अच्छा अच्छा, कुठं गेली तर? माहित नाही, बॅग वगैरे घेऊन गेलेली आहे. अरे देवा, हे सुप्रियाताई टायमावर कुठं गेली? केव्हा गेली बेटा? बस सध्याच गेली. आई गेली आणि तुम्ही आले. असं असं, काय करू बापा, लस टेन्शन आहे ना मागं, लस टेन्शन आहे. काय झालं काकू, तुम्ही काऊन एवढ्या टेन्शनमध्ये आहे? काही झालं का? अरे नाही नाही पिंटू, अभ्यास कर तू. मन लावून अभ्यास कर, आता तुझे पेपर येणार आहे ना. हो, पण तुम्ही एवढ्या काऊन भिलेल्या आहे, काय झालं? अरे पिंटू, काही नाही झालं, तू घरातनी लक्ष नको देऊ, तू फक्त तुझ्या अभ्यासावर लक्ष दे. आता तुझे पेपर येणार आहे ना, चांगला अभ्यास कर. मागच्या बारीन माहीत आहे ना किती कमी मार्क्स भेटले होते तुले. आता या बारीन तसं नाही झालं पाहिजे, चांगले मार्क्स भेटले पाहिजे. मन लावून अभ्यास कर. आई इथं आहे नाही तुले म्हणाले, बाहेर गेलेली आहे, त्याचा अर्थ हा नाही की तू अभ्यास सोडून देशील. अभ्यास कर मन लावून. काय करू राहिला तू? काही नाही काकू, क्वेश्चन आन्सर लर्न करू राहिलो होतो. अच्छा अच्छा, क्वेश्चन आन्सर लर्न कर तू, मी तुला लर्न घेणार नंतर. हो काकू. गुड बॉय. पण काकू, आई तर नाही आहे घरी, तुम्हाला काही काम आहे का आईसोबत? काही काम असेल तर मला सांगा, मी करून देतो तुमचं काम. नाही नाही बेटा, तू काही काम नको करू, तू अभ्यास कर, फक्त मन लावून अभ्यास कर, तेच खूप मोठं काम झालं. आणि मी क्वेश्चन आन्सर लर्न घेणार बरं. हो काकू. आता माहिती बाई, ही सुप्रियाताई टायमावर कुठे गेली काय माहीत, मला सांगूनही नाही गेली बा. तिकडे आता रडू रडू बेहाल झालेली आहे. आता आत्याचा नेकलेस गेला तर गेला कुठं? काय करा बापा, मला तर काही समजून नाही राहिलं. भेटला पाहिजे बापा आत्याचा नेकलेस, नाही तर सुप्रियाताईला दिसला असं, सुप्रियाताईनं कुठं उचलून ठेवला असेल तर माहीत नाही. सुप्रियाताईला फोनच लावतो. काकू काऊन एवढ्या टेन्शनमध्ये आहे? काकूनं काही सांगितलं बी नाही. जाऊ दे बापा, मी अभ्यास करतो. आता माझी एक्झाम स्टार्ट होणार आहे, तशी मला क्वेश्चन आन्सर लर्न करायला लागेल. काकू म्हणून गेलेली आहे क्वेश्चन आन्सर लर्न घेणार म्हणून. काकूला क्वेश्चन आन्सर बी लर्न द्यायचे आहे मला. चल बापा, अभ्यास करतो मी. पिंटू, क्वेश्चन आन्सर लर्न कर, मी आल्यावर तू लर्न घेणार. चल बापा, काकू आले की मी लर्न घेणार, पटापट क्वेश्चन आन्सर लर्न करतो. देने वाला जब भी देता देता छप्पर फाड़ के, देने वाला जब भी देता देता छप्पर फाड़ के. सविता ताई, ओ सविता ताई. आता मी बाई कविता खाली आवाज दूर आली माहिती मला. पटकन हार लपवा लागन बापा, लवकर लपवा लागन. सविता ताई, ओ सविता ताई. कुठं आहेत माय बाई, या बी नाहीत का याच्या रूममध्ये? सविता ताई. अरे कविता, तू काय झालं? काही काम होतं का माझ्यासोबत? इकडे या बरं तुम्ही, इकडे या बरं. आता माय बाई इले माहीत झालं का काय की मी नेकलेस चोरी केला म्हणून? काय झालं बा? काय केलं मी काहीच नाही केलं. इकडे आता खरी, मी कुठं म्हणेल तुम्ही काय केलं म्हणून. हो थांब, आली. काय झालं कविता? अहो ताई, तुम्ही विचारूच नका काय झालं तर, विचारूच नका. आत्या बेजानं रडू राहिली. माय बाई काऊन रडू राहिली? काय झालं बाबा? तुम्ही आत्याचा सोन्याचा हार गिर पाहिला का? कुठं दिसला का तुम्हाला? काय सोन्याचा हार? हो हो, सोन्याचा नेकलेस आत्याचा दिसून राहिला, हरपला म्हणते. अरे बापा कविता, तू काय त्या आत्याच्या नांदी लागली? आत्यानं ठेवून दिला असं कुठं नेकलेस, आणि आता ढूंढू राहिली गावभर. आत्याला कुठं काही आठवण राहते का? कुठं काय ठेवून देते आणि कुठं ढूंढत राहते. दिवसातून 10 वेळा तर आत्याचा चष्माच भुलून जाते. आता वय बी झालं त्याचं, वयमानानुसार काही त्याला काही आठवण राहत नाही. ठेवून दिला असेल कुठं नेकलेस आणि आता स्वतः ढूंढू राहिली. नाही नाही ताई, आता काही बी भुलन. पैसा ठेवलेला, सोन्याचं भांडं कुठं ठेवलेलं, आता ते नाही भुलत, आत्याला बरोबर आठवण राहते. नाही नाही, हे मान्य नाही करू शकत मी गोष्ट. आता ठेवलेला पैसा विसरून जाईन का सोन्याची कुठं वस्तू ठेवून विसरून जाईन? आजपर्यंत असं झालं का? माझे कत्त नाही झालं बाबा आजपर्यंत असं कधी.
हां, दुसऱ्या गोष्टी भले की विसरून जाईन कुठे ठेवून, पैसा आणि सोनं हे नाही विसरत. मग म्हणणं काय तुझे? माय आता काय म्हणणं आहे, आता काय सांगू, मला तर काही समजून नाही राहिलं बा. तुम्ही चला बरं आत्याजवळ, चला. सुप्रियाताई कुठे आहेत तर? त्या माहीत नाही, कुठेतरी बाहेर गेलेल्या आहेत. अच्छा अच्छा, चला आत्याजवळ, चल. काय झालं पाहू दे मला बी. चला चला. काय घोर आहे बाई, या घरात रोज काही ना काही चालूच राहते. होते त्या गोष्टी. चला आता आत्याजवळ. हो चाल चाल. चल नाही बे, पाहू दे काय झालं तर. हां, कुठं आहे आत्याचा हात तर ढूंढू लागतो थोडा. हो ताई, चला चला. आता माय बाई वा, कुठं गेला काय माहित बाई मा नेकलेस. मला माझ्या आईनं दिला होता माहिती नेकलेस, आमचा पुसताही मी नेकलेस होता तो. कुठं गेला काय जुनं बापा, कोण नेला का काय काही समजायला मार्ग नाही बापा. भेटला पाहिजे हो माय बाई, भेटला पाहिजे मा नेकलेस. बापा बापा, आता काय झालं, आता काऊन रडू राहिले तुम्ही एवढा? आता काय झालं माहित नाही का तुला? काय झालं तर तुला कवितानं सांगितलं नाही का? मा हार चोरीला गेला, मा हार चोरीला गेला. आता माय बाई, आता तो का बा? तो एकदम मोठा जाळाचा जाळा होता तो. थोडासा जुनवट दिसत होता, सुंदर डिझाईन होती त्याच्यावर तो. हो तो. तुला तर कधी पाहिला नाही, तुला कसं माहित? आता माय बाई सविता, तुला कोण म्हणते व एवढं बोलायला? एवढी काय ओव्हर ऍक्टिंग करायला लागते तुले? सांग ना, तुला कसं माहित? आता तुम्ही हे एक बार आपल्या अलमारीची साफसफाई करत होते ना, तर तेव्हा तुम्हीच तर दाखवला होता मला तो नेकलेस, भुलला का? फसली बाई तू सविता, फसली आता. काय मी दाखवता तुला? हो आता दाखवला होता तुम्ही ना, विसरले असेल तुम्ही, विसरला असेल. आठवण नाही मला, विसरली असेल मी. आता वयमानानुसार काही आठवण नाही राहत ना, त्या आठवण नाही राहत तुम्हाला. होऊ शकते, तसं होऊ शकते. कुठं ठेवला होता आता तुम्ही नेकलेस? मी ना ह्या पलंगावरच ठेवला होता बाई ना. तुला असा जुना झाला होता. मी म्हटलं याला थोडंसं साफसूफ करून आणायला लावतो, सोनाराची तर पाठवतो म्हटलं दीपक आल्यावर, थोडीशी पालिश मारायला लावतो म्हटलं त्याला. पण कायचं काय माहिती, तू तर गायबच झाला. नाही तर दुसऱ्या जागी कुठं ठेवला असेल ना, विसरले असेल तर? नाही हो बाई, मला पक्का आठवण आहे. मी पलंगावरच ठेवला होता, इथंच ठेवला होता मी ना. आता काय करू माय बाई, हा नेकलेस कुठं गेला आणि कुठं नाही बाप्पा. टेन्शन नका घेऊ, आता भेटून जाईल तुमचा नेकलेस, भेटून जाईल. इथं कुठं सशीन ठेवलेला, पलंगा गेला खाली पाहिला का? त्याच्या खाली पडला असेल तर? नाही ना बाई, नाही ना, पलंगा खाली बी नाहीये. मी ना पुरं पाहिलं बाई, पुरं पाहिलं, पण नाही भेटला बाई, नाही भेटला. आता टेन्शन नका घेऊ, भेटून जाईल तुमचा नेकलेस, भेटून जाईल. सुप्रिया कुठं आहे व? सुप्रियाला विचारलं का तू ना? आता सुप्रिया ताई घरी नाही आहे. आता माय बाई कुठे गेली ते? माहित नाही कुठे गेले. आता फोन लावला तर फोनही नाही लागला द्यायचा, घरीच आहे द्यायचा फोन. माय हो का? तिला माहित घेत असं, तिनं झाडू मारला असं घराले, तिला सापडला असं, कुठं उचलून ठेवला असं तिनं तर? माहित नाही आता, जर सुप्रिया ताईला भेटला असेल ना, त्या देऊन देतील. हो, सुप्रियाला सापडलं असेल तर काही टेन्शन नाही. आता तुम्ही हॉलमध्ये गेले आता? हो गेली होती. मी हॉलमध्ये ढूंढून येतो, कुठं पडला गेला असं सोप्या खाली गेली तर? नाही ना बाई, मला पक्का आठवण आहे ना, हॉलमध्ये नाही पडला, इथंच होता मा रूममध्ये, पलंगावर ठेवे. तरी पाहून ये तुम्ही. हा ये पाहुणे. आता अशी तुमची हालत पावल्याने झाली बापा मा ऐकून. तुम्हाला एक गोष्ट सांगू का? सांग ना माय, सांग. तुम्हाला माहित आहे का, सविता ताईले तिच्या बहिणीचा फोन आला होता. ते मनीषा नाही का, मनीषा तिचा आला होता. तर काय झालं माय बाई, त्याच्यात काय नवाई आहे? बहिणीला फोन करतेस. नाही, तुम्ही नाही समजल्या. म्हणजे ते सुप्रिया ताईची बहीण नाही का, ते पैसे मागत होती सुप्रिया ताईले. हो का? मग आता बाई त्या गोष्टी ऐकायचा माझा काही टाइम नाही बापा, मी काही मूडमध्ये बी नाही आहे. ऐका तर कधी तुमच्याच कामाची गोष्ट करू राहिली. हां सांग सांग. तर सुप्रिया ताईले पैशाची गरज आहे, आणि त्याच्या जो पैसे नाही आहे त्याच्या बहिणीला द्याले. तर तुम्ही समजल्या का मी काय म्हणू राहिली? तर नाही बाई, मी तर नाही समजली काही. आता खरं बापा, लस साध्या आहे तुम्ही, लस साध्या भोळ्या आहे. ह्या साध्या भोळ्यापणाचा सगळेजण फायदा उचलतात म्हटलं, तुमचा फायदा उचलतात. म्हणजे हा पा, मनीषाचा फोन आला होता सुप्रिया ताईले, तिला पाहिजे होते पैसे, तिच्याजवळ नव्हते पैसे, आणि तुमचा नेकलेस चोरीला गेला, आणि सुप्रिया ताई घरून गायब झाली. दोन्ही गोष्टीले सोबत जोडून पहा बरं, जोडून पहा. काय तर्क निघते या गोष्टीचा? म्हणजे आता का सर्व का तुम्हाला क्लिअर केल्यावर सांगा लागेल. लावा ना थोडासा स्वतःचा दिमाग. काय काय तर्क काय निघते या गोष्टीचा? काय तर्क निघते? तू एवढा दिमाग नाही चालत हो माया, तू याला दिमाग चालते. तूच लाव बाई तर्क. काय तर्क निघाला सांग मला. मला असं वाटते की तुमचा नेकलेस सुप्रिया ताईने चोरला. हाय तो नाही बाई, बायको नको बोलू. ते सुप्रिया आहे का तशी? सुट्टी नाही येते. नाही तिने नाही चोरला. मी नाही मान्य करू शकत की तिने चोरला असेल म्हणून नेकलेस. जाऊ द्या आता, तुम्हाला आता माझ्या गोष्टीवर भरोसाच नाही, तर आता काय करू शकतो मी? तुम्हाला काही मी मान्य करून घेईन, पण सुप्रियानं नेकलेस चोरला असेल ही गोष्ट मी मान्य नाही करू शकत. नाही. मी तिला चांगल्यानं ओळखतो. आताची ओळखतो का मी तिला? नाही सून आहे ते, मी तिला चांगल्यानं ओळखतो. नाही ते नाही करू शकत चोरी. जर तिला पैशाची गरज असती ना, तिनं मला मागितले असते, पण तिनं चोरी नसती केली. तिनं आजपर्यंत कधी चोरी नाही केली, आणि एक गोष्ट माझ्यापासून लपवत नाही ते. मग ही गोष्ट कशी काय लपवली? तिच्या बहिणीने 30,000 रुपये मागले म्हणून माहिती आहे का तुम्हाला? सांगितलं का तिनं?
सांगितलं नाही ती ना, नंतर सांगणार असेल ते. पण नाही नाही नाही, नेकलेस नाही चोरू शकत ते. नाही 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 नाही, माई सून चोरी नाही करू शकत. मी नाही यकीन करत. मी चांगल्यानं ओळखतो बाई तिले. ते चोरी नाही करू शकत. मी तुझी सगळी गोष्ट मान्य करू शकतो, हे गोष्ट मान्य नाही करू शकत. बापा आत्या, तुम्हाला भरोसा करायचा असेल तर करा, नाही करायचा असेल तर नका करू. पण माईवाली ही गोष्ट तुम्ही हमेशा ध्यानात ठेवजा. ज्या बी व्यक्तीवर आपण सर्वात जास्त भरोसा करतो, तोच व्यक्ती आपल्याला धोका देते. तुम्ही ना बाहुबली पिक्चर पाहिला ना? बाहुबली पिक्चरमध्ये माहिती आहे ना कटप्पानं काय केलं होतं? बाहुबलीसोबत माहिती आहे ना? पहा आता, तुम्हाला मावर भरोसा करायचा असेल तर करा, नाही करायचा असेल तर नका करू. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी, आपल्या घरातली कटप्पा सुप्रियाताईच आहे. एवढा बी भरोसा नका करू. कधी तुमच्या पाठीत खंजर खोपीन ना, तुम्हाला पता बी नाही लागेल. पहा मग आता, बाकी तुमची मर्जी. चालली मी कविताला हॉलमध्ये नेकलेस ढूंढू लागतो. केलं मी ना माय काम, टाकलं आत्याच्या मनामध्ये शक. चालली मी आता, माय झालं काम. आता नाही बाई, हे सविता काय बोलून गेली नाही बाई? खरी बोल राहिली काही? नाही नाही नाही, काही विचार नको करू पंचफुला. आपली सुप्रिया तसं नाही करू शकत, चोरी नाही करू शकत ते. आताची ओळखतो का मी तिले? नाही सून आहे ते. नाही नाही, मी तिला चांगल्याने ओळखतो. नाही नाही, चोरी नाही करू शकत ते. जर तिला चोरी करायची असती तर पहिलेच तिने चोरी केली असती. किती वेळा तुम्ही तिजोरीच्या चाब्या तिच्याजवळ देऊन जातो, पण एक का पैशाची हेरफेर नाही होत, एक पैसा इकडच्या तिकडे नाही होत कधी. नाही 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 नाही, तिने नशीन केली चोरी. ते सविता आता काही बोलते जे मनात नाही आलं ते. नाही नाही नाही, सुप्रिया नाही येत अशी. आता मायबाई गेला तर गेला कुठं नेकलेस, काही समजायला मार्ग नाही मायबाई. कविता, भेटला का त्याचा नेकलेस? नाही ना ताई, भेटलाच नाही. किती वेळची ढूंढू राहिली मी. ढूंढू लागा बरं थोडं. हो ढूंढू लागतोय. पायऱ्या गेल्यावर पाहिला ते का पायऱ्याच्या खाली? नाही, पायऱ्याच्या खाली नाही पाहिला. पा बरं. हो पाहतो. भेटला का मायबाई नेकलेस? भेटला का? नाही आता भेटला नाही. मग तुम्ही टेन्शन नका घेऊ, भेटून जाईल. आता कसा काय भेटेल नेकलेस? तुम्हाला सांगितलं ना, सुप्रिया ताईला चोरला म्हणून. राहू दे, फालतूची बडबड नको करू. ते सुप्रिया नाही, तीन नशीन घेतला. मी नाही करू शकत की. पहा बाप्पा तुम्ही, मी म्हणून राहिले तर ऐकून नाही राहिल्या. तीन नशीन घेतला. हट माय बाई, लय उशीर झाला बाई. आज मला आले लस उशीर झाला. मी कोणाला सांगूनही नाही गेली कुठं चालली काय चालली. मी एवढी घाईत होती की मला कविताली नाही सांगितलं की मी कुठं चालली म्हणून. आता माय बाई, हे आमच्या घरात काय चालू आहे? काय ढूंढू राहिले आहे तिघीच्या तिघी? आता सविता, कविता, पाहते ते आली. चुप बसव माय बाई, ते सविता ऐकून घे. काय झालं आता? काय ढूंढू राहिला तुम्ही तिघीच्या तिघी? बाई सुप्रिया, तू ना माझ्या रूम मध्ये माझ्या सोन्याचा नेकलेस पाहिला का बाई? कुठे गेला तर तुला दिसला का? नाही आता मला नाही दिसला बा. कविता सांगत होती तुम्ही नसतं रूमला झाडू मारला होता म्हणते त्याच्या. हो रूमले मी झाडू मारला होता, पण मला नव्हता दिसला बा. नेकलेस नाही दिसला मला कुठंच. नाही, आठवण कर तुले दिसला असन, तुला कुठं ठेवला असन, विसरली असन. सोन्याचा नेकलेस कोणी ठेवून विसरते का त्या? मी विसरली नाही. पहिली गोष्ट तुम्हाला दिसलाच नाही. कुठं ठेवला होता तर तुम्ही ना, तुम्हाला आठवण आहे? हो बाई, पलंगवर ठेवला होता. मग मला थोडंसं अर्जंट काम आलं तर मी माय काम करायला चालली गेली होती. आता किती अर्जंट काम आलं तरी कोणी सोन्याचा नेकलेस सोडून जाते का माय बाई? झाली बाई गलती, झाली गलती. असं ना, त्या घरात नाही असं कोण घेईन नेकलेस तुमचा? घरात नाही सारे आपलेच लोक आहे. काय लगीन कोणी नेकलेस तुमचा? पलंगाखाली झाडू गिडू मारून पाहिलं थोडंसं? पलंगाच्या खाली गेली पडला असेल तर पाहिलं ताई, सऱ्याच जागी पाहिलं, कुठंच नाही आहे. माय माय माय, हो का व? मला असं वाटते कोणातरी चोरला तो नेकलेस. माय बाई, आपल्या घरात खाली कोणी चोरी करीन व? हो माय बाई. सविता ताई, काही बोलता का हो तुम्ही? जे तोंडात नाही आलं ते. आपल्या घरात नाही कोण खाली चोरी करीन बापा? नाही, मला वाटलं कोणाला गरज पडली अशी अचानक 30,000 रुपयाची, तर कोणा चोरला का 30,000 रुपयासाठी? काही सांगता नाही येत. आजकालचा जमाना लय खराब निघाला बापा. कोणी सगळं नसते आजच्या कालच्या जमान्यात. म्हणजे काय म्हणणं काय आहे तुझं सविता? शिदी शिदी बोल ना, काय म्हणणं आहे तू येतं? असं घुमून फिरून उलटी तिलटी बोलू नको. ताई मला सांगा बरं, तुम्ही कुठे गेल्या होत्या तर? बॅग गेग घेऊन लगे थैली बी वाटते हातात नाही. कुठं गेल्या होत्या तर तुम्ही? मी कुठे गेले? मी कुठं नाही, बाजारात गेली होती. काही आणलं सण मग बाजारातून? हो आणलं. दाखवा ना तर आम्हाला बी काय काय आणलं तुम्ही ना, काय काय शॉपिंग केली तर? दाखवू? दाखवा ना. आता मी गेली होती शॉपिंग करायलाच गेली होती मी, पण मग माझं मन बदललं तर मला काही पसंत नाही आलं तर मी काही घेतलं नाही. माहीत आहे मला कुठं गेलं आता. आता मी मा रूममध्ये जातो आणि पाहतो तो पिंटू अभ्यास करू आला का नाही करू आला तर त्याचे पेपर येणार आहे ना, आणि मग तुम्हाला मी बी नेकलेस ढूंढू लागतो. ताई तुम्ही टेन्शन नका घेऊ. मी ना सांगितलं पिंटूला अभ्यास कर म्हणून, तो क्वेश्चन आन्सर लर्न करू राहिला. सांगितली का तू ना? चांगलं काम केलं तरी जातो, पाहतो काय करू आला तर. बरं जा पिंटूचे पेपर येणार आहे, पाहतो काय करू आला तर. नेकलेस ढूंढतो आम्ही. हो. आता मी सरायला सांगेन की मी सोनाराची इथं गेली होती, मी पोत गहाण ठेवाले. मग पोत बहिणीला पैसे द्यायचे आहे 30,000 रुपये, तर 30,000 मी पोत गहाण ठेवायला गेली होती असं मी सांगेन, तर कोणी मा गोष्टीवर यकीन नाही करीन. सरायला असं वाटेन की मीनच नेकलेस चोरला आणि नेकलेस मोडायला गेली होती मी सोनाराच्या दुकानात. मी सगळेजण असाच विचार करतील, म्हणून मी सांगत नाही कुठं गेली होती तर. आता नाही पैशाची थैली का आताच पडायची होती का?
आत्या पा 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 किती मोठे पैसे आहे पा. पैशाची थैलीच पडली खाली सुप्रियाताईची पा. आता माय बाई व सुप्रियाताई काय आहे हां काय आहे. लगे नोटाच्या गड्ड्या पडल्या बाई तुमच्या थैल्यातून. कुठून आले बापा एवढे पैसे हां कुठून आले. कुठं गेलते तुम्ही पैसे आणायले. आता पाना हे पैसे कुठून आले सुप्रियाताईजवळ एवढे. विचारा बरं सुप्रियाताईला विचारा बरं. थांब शांत हो थोडी. सुप्रिया एवढे पैसे कुठून आले होते आजवळ हां कुठून आले एवढे पैसे. आणि एवढ्या पैशाची गरज कोण पडली तुला. आणि एवढे सारे पैसे लागे कुठून आले. आता थांबा मी तुम्हाला सर्व सांगतो. मी तुम्हाला सांगणार होती पण तुमचा सोन्याचा नेकलेस चोरीला गेला ना म्हणून तुम्हाला काही सांगितलं नाही मी ना. सांगा ना तो आत्याचा नेकलेस आहे का नाही. तो नेकलेस तुम्ही ना चोरला आणि तुम्ही ते सोन्याच्या दुकानात गेले आणि तो सोन्याचा नेकलेस तुम्ही ना मोडला का गहाण ठेवला तुमचा तुम्हाला माहीत. आणि त्याचे तुम्ही हे पैसे आणले. सांगा ना आता सांगा ना. खोटं बोलून काही फायदा नाही ना. काही फायदा नाही खोटं बोलून. आता तुमची चोरी पकडल्या गेली आता तुमची. सविताताई सुप्रियाताईला बोलू तर द्या. ताईला तर बोलू द्या. तुम्हीच बोलू आला का निरा. आता काय बोलणार सुप्रियाताईची चोरी पकडल्या गेली ना. आता चोरी पकडल्या गेली. सांगा ना कुठून आले एवढे पैसे आणि कसे काय आले. आता तुम्ही मला गलत नका समजू. सर सांगतो मी तुम्हाला सरळ सांगतो. सुप्रिया काय सांगशील आता तुम्हाला काय सांगशील. मला डोळ्यानं दिसू राहिलं माया. आता सांगायला काही राहिलेलं आहे का. राहिलेलं आहे अजून काही. जेव्हा मला सवितानं सांगितलं ना तुमचा नेकलेस सुप्रियाताईनं चोरला असेल म्हणून मी तुमच्या रूममध्ये ताईला येताना पाहिलं तेव्हा मी तिच्या गोष्टीवर यकीन नाही केला. बिलकुल यकीन नाही केला. पण आता मी सर्व माझ्या डोळ्यानं पावलेली. फक्त माझं खोटं नको बोलू. हात जोडून तुला विनंती आहे. माझं खोटं नको बोलू तू. बिलकुल खोटं नको बोलू. सुप्रिया आज तुला माझा विश्वास तोडला तू आज माया. आता ऐका तर खरी. मी तुमचा काही विश्वास नाही तोडला. पुरी गोष्ट काय का सुप्रिया. काही आता ऐकायले काही बोलाले आता काही राहिलेलं नाहीये. काही नाही राहिलं आता. मला कंडिशन दिसूच राहिली डोळ्यानं. काय आहे काय नाही तर एवढे सारे पैसे कसे काय आले तू आजवळ. आणि तू सोनाराच्या दुकानात गेलती ना. हो त्या सोनाराच्याच इथं गेली होती. कासाठी गेली होती मग तू सोनाराच्या दुकानात. आजच माया सोन्याचा नेकलेस चोरीला गेला आणि आजच तू लगेच सोनाराच्या दुकानात गेली. वा अरे आता ऐका तर खरी माही गोष्ट. पुरी गोष्टही नाही ऐकू राहिल्या गड्या तुम्ही पण आपलीच लावू राहिल्या. सुप्रिया मी त्या गोष्टीत येणार नाही आहे आता. आणि तुझ्या गोष्टीत तू मला बैलाचा प्रयत्न बी नको करू. मी नाही येणार त्या गोष्टीत आता. मला पुरी कंडिशन समजली. पुरी शाळा समजली मला. तूनच घेतला तो नेकलेस. तूनच घेतला. सुप्रिया तुला एवढ्या साऱ्या पैशाची काय गरज होती. तुला पैसेच पाहिजे होते ना. त्या बहिणीला द्यायला पैसेच पाहिजे होते ना तुला. मला मागून घेती तू. मला मागून घेती. किती त्या बहिणीला पैसे द्यायचे आहेत मी ना दिले असते तुला चोरी करायची काय गरज होती. काय गरज होती चोरी करायची. तू आजपर्यंत मला जाई बी पैसे मागितले. मी तुला पैसे नाही दिले असं झालं का कधीतरी झालं का. मी तुला हमेशा पैसे दिले. आताही मागून घेती. आताही दिले असते. चोरी करायची काय गरज होती. चोरी करायची काय गरज होती. विश्वास तोडला सुप्रिया तुला माया. विश्वास तोडला. विश्वास हे खूप मोठी गोष्ट आहे बरं सुप्रिया. तू नाही समजशील. आता समजतो मी सर समजतो. मी तुम्हाला सांगणारच होती. आपल्या मनीषाचा फोन आला होता मला माझ्या बहिणीचा आणि ते मला 30,000 मागत होती. अर्जंट होतं तिले पण माझा टाईम नव्हता तुम्हाला सांगायला. नाही तर मी तुम्हाला सांगणारच होती. मला ते काय माहीत नाही सुप्रिया. चुपचाप ना माझा नेकलेस आणून दे मला. कारण की माझ्या पुष्टेनी नेकलेस आहे तो मला माझ्या आईनं दिला होता. माझ्या आईले तिच्या आईनं दिला होता. म्हणून तू चुपचाप ना तो नेकलेस मला आणून दे. तो एक नेकलेसच नाही आहे. त्या नेकलेसपासून माईवाले पूर्ण भावना जुळलेल्या आहेत. माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे तो नेकलेस. मला माझा नेकलेस आणून दे बस. तू ना काय केलं काय नाही केलं ते गोष्ट आपण नंतर पाहू. पण मला आजच्या आज माझा नेकलेस आणून दे. काही कर तू. आता मी तुम्हाला कुठून आणून देऊ तो नेकलेस. जेव्हा मी तो नेकलेस घेतलाच नाही. मी डोळ्यानं पाहिला बी नाही. मी तुम्हाला कसं काय आणून देऊ. कुठून आणून देऊ नेकलेस. मी घेतला नाही. आता घेतला नाही मी ना. सुप्रिया ह्या गोष्टी आता तुम्हाला सांगू नको. मी त्या गोष्टीत येणार नाही. मला आजच्या आज माझा नेकलेस आणून दे म्हणजे आणून दे. आज संध्याकाळपर्यंत माझ्या हातातून तो नेकलेस असला पाहिजे मायावाला. कुठून आणू आता कुठून आणू. हा विचार तू ना चोरी करायच्या पहिले करायला पाहिजे होता. आता नाही. आता वेळ गेली. आता तू चोरी पकडली मी ना. हा जो तू चांगल्यापणाचा मुखवटा घातलेला आहे ना हा मुखवटा हटला आता. तू असती चेहरा माझ्यासमोर आला. तू या खोटे बोलण्याचा भांडा फुटला आज. चुपचाप ना तू माझा नेकलेस आणून दे. मी तुला काहीच नाही म्हणणार काहीच नाही बोलणार. जर तुला माझा नेकलेस नाही आणला तर तुला खूप भारी जाईन तुला. म्हणून तुला समजावून सांगू राहिली संध्याकाळपर्यंत माझा नेकलेस हाती असला पाहिजे. याच्यावर तुला काहीच बोलायचं नाही आहे मला. मीच गलत ठरली. लय भरोसा केला होता सुप्रियातावर. लय भरोसा केला होता. तू ना आज पूर्ण भरोसा तोडला माया. तोडला. आत्या ऐका तर खरी माया. ऐका तर खरी. ताई तुम्ही नेकलेस घेतला असेल ना आत्याचा तर आत्याला देऊन द्या वापस. चोरी करणं चांगली गोष्ट नसते. आणि तो नेकलेस आहे ना आपल्या सासूबाईच्या आईनं दिलेला होता सासूबाईला आपल्या. म्हणून तो नेकलेस आपल्या सासूला लवकर देऊन द्या तुम्ही. काय बोलू मी आता. काही बोलत नाही तुमच्यासोबत. चालली मी माझ्या रूममध्ये. पण आज संध्याकाळपर्यंत कोणत्याही हालतमध्ये आत्याला आताचा नेकलेस देऊन दे सांग. कसं सांगू मी आता. मी नाही चोरला नेकलेस. नाही चोरला मी नेकलेस. मी चोरी नाही करू शकत. मी नाही चोरला नेकलेस. ताई जर तुम्ही नेकलेस घेतला असेल ना आत्याचा म्हणजे तुम्हाला काही अर्जंट काम असेल आणि तुम्ही गलतीनं घेतला असेल तर देऊन द्या आत्याला तो नेकलेस. आत्याचा खूप जीव आहे त्या नेकलेसमध्ये. कारण की आत्याबाईच्या आईनं दिला होता ताईला तो नेकलेस. त्याचा पुष्टेनी नेकलेस आहे तो. जर तुम्ही घेतला असेल ना तर देऊन द्या. कविता तू बी
सांगू राहिली ना मी नाही घेतला नेकलेस, नाही घेतला मी ना. नाही ताई, तुम्ही गलत विचार करत आहे. मी असं नाही म्हणत आहे तुम्ही घेतला म्हणून. गलतीनं जर घेतला असेल तर राहू दे कविता, तुला काय म्हणायचं आहे ना, समजलं मला, समजलं. अरे ताईले तर राग आला, राग चालली गेली ताई. मला नाही वाटत सुप्रिया ताईनं नेकलेस चोरला असन म्हणून. मला असं वाटते दालमध्ये काही ना काही काला आहे. मला तर पुरी दालच खाली वाटत आहे. जा लागन या गोष्टीच्या जडपर्यंत जा लागन. सुप्रियाताईसाठी एवढं करावंच लागन मला. सुप्रियाताई नेकलेस नाही चोरू शकत. मी नाही यकीन करू शकत या गोष्टीवर. मलाच काही ना काही करा लागन. काय खरं काय खोटं ते पाहा लागन.